नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना मिळणार आहे अवघ्या 2 तासात ऑनलाईन कर्ज। महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे शेतीची व पिकांची जोपासना करण्यासाठी वेळोवेळी आर्थिक पैशांची गरज पडत असतेच, पण आपल्या ठरलेल्या बँकेत जाणे, तिथे कागदपत्रांची पूर्तता करणे व तेथील अधिकाऱ्यांची मनधरणी करणे व पुन्हा कर्ज मंजूर होणे यात शेतकऱ्यांना मानसिक त्रासाबरोबरच त्यांचा वेळही जातो व त्यांचे पिकांची जोपासना व रक्षण करण्यासाठी वेळेवर पैशांचा पुरवठा होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। त्यामुळेच शेतकऱ्यांना वेळोवेळी शेती पीक कर्जांचा पुरवठा व्हावा व शेतीच्या विकासासाठीच्या दृष्टिकोनातून राज्य लेवलवर शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड KCC ही योजना 1998 सालीच भारत सरकारने लागू केलेली आहे। पण बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाहीत असे सरकारच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने जनसमर्थ पोर्टल योजना लॉन्च केलेली असून त्या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे पिकांची जोपासना करण्यासाठी खते, बियाणे बरोबरच शेतीपूरक शेती अवजारे घेण्यासाठी कमी व्याजदरात वेळोवेळी कर्ज पुरवठा करणे होय। त्यामुळे शेती पिकाबरोबरच शेती उपकरणे व इतर निविष्ठा खरेदी करण्यासाठी देखील कर्ज दिले जाते। तसे ट्रॅक्टर, पंप, थ्रेशर इत्यादी साठीही कर्ज पुरवठा केला जातो। तसेच शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हशी, बकरी इत्यादी पशुधन खरेदी करण्यासाठी देखील कर्ज पुरवठा करण्यात येतो। यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी त्यांचे गावालगतच्या नॅशनल बँकेत अथवा खाजगी बँकेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत त्यांचे वैयक्तिक खाते असणे महत्त्वाचे व आवश्यक आहे। तसेच सदरच्या शेतकऱ्यांनी त्यांची शेतीच्या पात्रतेनुसार त्यांनी फार्मर ID काढून घेतलेला पाहिजे। तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे मोबाईल नंबर हा त्यांच्या आधार कार्डला लिंक करून घेतलेला पाहिजे। अशा ठराविक कागदपत्रांची पूर्तता ज्या शेतकऱ्यांनी केली असेल, पण ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वीची कोणत्याही बँकेची कर्जाची बाकी नसेल अशा शेतकऱ्यांनाच यावरील प्रमाणे जनसमर्थ पोर्टलद्वारे 2 तासातच कर्जाचा पुरवठा केला जातो। तसेच जर तो शेतकरी पात्र असेल व त्यांनी जर सर्वच कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर त्यांचे कर्ज ताबडतोब मंजूर होतेच। कारण कोणत्याही बँकेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा अर्ज रिजेक्ट नामंजूर करता येत नाही, कारण बँकेला शेतकऱ्यांचा अर्ज रिजेक्ट नामंजूर करण्याचा ऑप्शनच त्या पोर्टलमध्ये नाहीच। त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी 2 तासातच कर्ज उपलब्ध करून दिले जाते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या या फायद्याच्या विषयाकडे शेतकऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे असेच आवाहन राज्यातील सर्व जिल्हा कलेक्टरने केलेले आहे। तरी आपले सोलापूर जिल्ह्यातील कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी देखील सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे तालुक्यातील तहसील कार्यालय येथील सेतू कार्यालयात जाऊन त्यांना त्यांचे कर्ज मिळण्यासाठीचे ॲप्लिकेशन करावायचे आहे। तरी शेतकऱ्यांनी बँकेचे पासबुक, फार्मर ID, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचे जमिनीचा 7/12 उतारा इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा शासनाने नेमून दिलेल्या कोणत्याही सेतू ऑपरेटरकडे जाऊन त्यांनी सविस्तर या कर्जासाठी ॲप्लिकेशन म्हणजेच कर्जाची मागणीचा अर्ज करावायचा आहे। अर्ज करताच साधारण 2 तासातच सदरच्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल याची गॅरंटी नक्कीच आहे। तसेच हा अर्ज करताना कोणतीही फी आकारली जात नाही। त्यामुळे कोणीही सेतू कार्यालयाने व सेतू ऑपरेटरने याबाबतची फी मागितली असता ताबडतोब संबंधित तालुका तहसीलदार यांच्याकडे रितसर तक्रार करावी। याबाबतचे आदेश मान्य जिल्हा कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी काढलेले आहेत। तरी जास्तीत जास्त सर्व पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे कलेक्टर व माढा तालुक्याचे तहसीलदार मान्य संजय भोसले साहेब यांनी केलेले आहे।